आता ऋषिकेश भाऊ आले आम्ही सगळं. फुलंबरीचे 2 डॉन आहे आपले मोठे. फुलंबरीचे 2 डॉन लोक आहे भाऊ आणि एक सितार ढोके. गाजलेली डॉन आहे फुलंबरीची. हा गाजलेली डॉन आहे गाजलेली. हे काही तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता तिथं मी सकाळ चाललो आहे मॅगी बनवण्यासाठी डोंगरावरती. आता तिथे मॅगी वगैरे घेतलेली बघा. सितार पण आहे. आता जिथं जायचं सौरभच्या घरी पहिले. हे काहीच तर आता सौरभ बी आलेलं आहे. आता चाललो निशांबाईच्या घरी. तर काही आता आलेलं निशांबाईच्या घरी. निशांबाई काय चुकाल नाही थांबले त्यासाठीच. तर काही आता निशांबाई आलेलं आहे इकडं. आता जिथं कॅन्सल झालं आपला प्लॅन मॅगी बनवायचं. कोण झालं काय कॅन्सल? ते पावसामुळे थोडं चिक्कल होता. आपल्याला इकडे डोंगरावर जाणं होतं तर जाऊन द्या म्हणलं पुढच्या रविवारी बनवू मग होई. हां तर काहीच आता चाललो घरी आम्ही परत. ते मॅगीत काही बनवली नाही. हे काहीच तर आज दुसरा दिवस. कालचं जे काही ब्लॉग बनवलं नाही कारण आम्ही काल कुठेच गेलो नाही. इकडे सितार आता जे तर सकाळी थांबलेलो आम्ही इकडंच आपल्या स्पॉटवरती. आता निशांबाईसाठी थांबलेलो आहे. तर काही आता आले जिमला. इकडे निशांभाऊ आले आता. इकडे सिद्धार्थ इकडे बसलेले सर. गुड मॉर्निंग सर. तर काहीच आता आम्ही चालू शेतामध्ये. सितारला काही तर काम आहे तर आता चालला आम्ही शेतामध्ये. खरं भाया कर ना आता. माहिती का आम्ही दोघंच फक्त असं मासे बारले तर भयात. दुसऱ्या दिवशी आलो होतो मग हे तेव्हापासून पोर गेली जिमला सगळं. आमचं मारणच नाही उरलं बरं का भाऊ. खरंच हे पोरग पाहा तुम्ही वाला. आता काय सांगायला याच्यामुळे आमचं बॉडी नाही टीचर बॉडी चॅम्पियनशिप करून आलो माहिती का खरंच. तर मित्रांनो सिद्धार्थ बोला कमेंट मध्ये हा हे टाका अब्बर डब्बर सब्बर. आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे फुलंबरीचे लोक आहे तुम्ही सगळ्या फुलंबरीत माहिती काय आहे काय नाही. सिद्धार्थ बोला सितार साठी कमेंट करा. अब्बा डब्बर अब्बा डब्बर सब्बर. तर काही आता वर्कआउट झाले. आता निघालो आम्ही शेताकडे. तर काहीतरी काम होतं तर चाललो तुम्ही शेताकडे. येत आहे मागून. आता ऋषिकेश भाऊ आले आम्ही सगळं. फुलंबरीचे 2 डॉन आहे आपले मोठे. फुलंबरीचे 2 डॉन लोक आहे भाऊ आणि एक सितार ढोके. गाजलेली डॉन आहे फुलंबरीची. हा गाजलेली डॉन आहे गाजलेली. तर काही आता चाललो आम्ही घरी. सगळं जायचं कॅन्सल झाले. आता चाललो वापस घरी आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला गाडीचे लोक 1000 रुपयाचं पेट्रोल नाही घालणं म्हणतं. तर भाई याच्याकडून किती रुपये घ्यायचे मग? हा चहा भाजणार आहे जेवढं आहे म्हणा. काही आता ते ऋषिकेश बाहेर सोडले ते घरी. तर बहुत आहे मग आमचं 1000 रुपयाचं पेट्रोल आहे जायला. म्हणजे आपले मित्र आहे त्यासाठी आपण 500 रुपये द्यायचे. 500 चहा बाजार. हा भाऊ तेवढा करा बस काम. तर काहीच आता आलेलं सितारच्या दुकानावरती. आता आम्हाला जायचं गॅरेजवर. गाडी थोडं काम करायचं होतं आपल्याला. काहीच आता इकडे आलेलो आहे मी चहा पिण्यासाठी. इकडे रोहित पात्रे. काहीच आम्ही चहा पिण्यासाठी आलो होतो. एकच नंबरच्या इटलचा हे भाऊची दुकान आहे. भाऊने चहा पिऊ घातलेली आज. आमचे मॅकॅनिक आहे. यांना आम्ही चहा पिण्यासाठी घेऊन आलो तिकडं. काय ओरलो पात्रे काम केलं नाही आमचं. तर उद्या यायला लागेल भाऊ ना इकडे. तर काहीच आता वापस आलेलो आहे सितारच्या दुकानावरती त्याला सोडण्यासाठी. गाडीच काम तर काही झालं नाही. आता गाडीच काम जे आपण ते उद्या करू. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये कोण नवीन असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. भाऊ काही 2 शब्द बोला ना. लाईक शेअर सबस्क्राईब. जय श्रीराम. जय श्रीराम बोलला म्हणजे विषय खतम झाला भाऊ. आता लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा एक चांगली मस्त पैकी. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.